मनसेच्या इशाऱ्यानंतर कल्याणमध्ये मराठी मुलीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली। सिरियल गुन्हेगार गोकुळवर आधीच 3 गुन्हे दाखल आहेत। मनसेच्या सक्रियतेमुळे तपासला गती मिळाली। महानगरपालिका निवडणुकांपूर्वी सत्तेसाठी संघर्ष तीव्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय एकनाथ शिंदेंचा कोणताही आराखडा मंजूर होणार नाही। महायुतीत वाढली दरार। मुसळधार पावसामुळे मुंबईकर अडचणीत। हवामान खात्याने संपूर्ण शहराला येलो अलर्ट जारी केला। अंधेरी सबवे बंद। समुद्रात 15 फूट उंच लाटा उसळतील। मुंबईत ढगांनी कहर केला। घरे आणि भिंती डोळ्यांच्या समोर झटक्यात कोसळल्या। 10 सेकंदात सर्व काही कोसळले। लोक थोडक्यात वाचले। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनच्या ट्रॅकमध्ये भेगा पडल्या आहेत। वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मलाड ते कांदिवली दरम्यान ट्रॅक तुटण्याची माहिती मिळाली आहे। आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले। शरद पवार ही फडणवीसचे चाहते आहेत आणि म्हटले, त्यांना पाहून मला माझे दिवस आठवतात। 16 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केलेल्या महिला शिक्षिकेला जामीन मिळाली। आरोपी शिक्षिका तिच्या शाळेतल्या विद्यार्थ्यासोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवत असे। महाराष्ट्रात एका दिवसात 27,000 लोकांना नोकऱ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 102 रोजगार मेळावे आयोजित केले। 57,000 लोकांना नोंदणी केली। मलाडमध्ये बीएमसीचे बुलडोझर चालवण्यात आले। हनुमान मंदिर समोर 8 दुकाने पाडण्यात आली। रस्ता रुंदीकरणासाठी पावले उचलण्यात आली। पुण्यातील सरकारी अधिकाऱ्याचे घृणास्पद कृत्य। पत्नी अंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले। EMI भरण्यासाठी पत्नीला बळी बनवले। मुंबईतील 62 वर्षीय महिलेकडून सायबर फसवणूक। शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 8 कोटींची खंडणी। महिलेने सायबर पोलिसांची मदत मागितली। मुंबईतील वांद्रे येथील चालत्या रिक्षातून मुलीचा विनयभंग झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। मुलीने रिक्षातून उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला शस्त्राने धमकावण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आरोपीला अटक केली। मुंबई विमानतळावर 19 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त। बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या 5 प्रवाशांना अटक। 4 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई सुरू। अभिनेत्री तनुश्री दत्ताने मदतीची याचना केली। 5 वर्षापासून होत असलेल्या छळाचा खुलासा करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला। म्हणाली, माझ्या घरात होत आहे माझा छळ। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात मानसिक आरोग्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली। धक्कादायक आकडेवारी समोर आली। मानसिक आरोग्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ। वसई पूर्वाकडील गोराईपाडा येथील आदर्श औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात भीषण आग लागली। मशिनरी आणि इतर साहित्य जळून खाक झाली। आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे। तुमची गाडी घ्या आणि ट्रेनमध्ये चढा आणि फक्त 12 तासात मुंबईहून गोव्याला पोहोचा। भारतात पहिली फेरी ट्रेन सुरू होत आहे। रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याची अपेक्षा आहे। पुण्यामधील गुंडांनी 2 तास गोंधळ घातला। रिक्षा, कार, स्कूल बस सह 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली। सहकार नगर पोलीस ठाण्याच्या धनकवडी भागात घटना घडली। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्राम 9,713 रुपयेवर पोहोचला तर चांदीचा भाव 1,18,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला। लग्नाच्या 18 महिन्यानंतर महिला न्यायालयात पोहोचली। मुंबईत फ्लॅट आणि 12 कोटी रुपयांची पोटगीची मागणी। सर्वोच्च न्यायालयाने महिलेला फटकारले। म्हणाले, तू MBA केले आहे, स्वतः पैसे कमव।